शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. युतीच्या निर्णयाचं स्वागत करत आज दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळेला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर कोटनाका परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही अभिवादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असा ठाम विश्वास यावेळेला नेत्यांनी व्यक्त केला. तसंच ठाणे महापालिकेत दोन्ही पक्षांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रामाणिक आणि समन्वयपूर्ण प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संयुक्त उपक्रमामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात नवं चैतन्य निर्माण झालं असून युतीमुळे आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करा. मला वाटतं कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस होता. आणि आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक, शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते. मुंबई असेल, ठाणे असेल, इतर ह्याच्यामध्ये असेल. आज तुम्ही बघितलं असेल 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत. मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील. आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर 27 जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत दिघे साहेबांचा सुद्धा जन्मदिवस आहे. आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल, मुंबईकर आवाहन करेल, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की ह्या शतक महोत्सव जो साजरा होतोय त्या निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल, जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. दिघे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी 27 तारखेला आहे. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले थोर पुरुष ज्यांनी ह्या संबंध ही जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो. मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात प्रारंभ वाढणार आहे? मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर किती लोकांना हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे. आमच्याबरोबर मशाल आहे, त्याचबरोबर इंजिनसुद्धा आहे. आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक. आणि जनता नक्कीच, महाराष्ट्रातील जनता हे या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो.